आयुष्यभर मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता। मात्र अखेर मे महिन्याच्या हप्त्याचा आता मुहूर्त लागला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेचच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा देखील आता मोठा निर्णय झाला असून आता बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यानंतर आता लवकरच मे महिन्याच्या म्हणजेच की आता लगेचच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता उशीर झाल्यामुळे ज्या बहिणी नाराज होत्या त्या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण की आता एवढी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। कारण की आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम तर आता जमा होणारच आहे। मात्र त्यासोबत आता अनेक लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपये देखील आता मिळणार आहेत। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे देखील पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता अनेक लाडक्या बहिणींना तब्बल 40 हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील देण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची आता महत्त्वाची या ठिकाणी घोषणा झालेली आहे। तब्बल आता 30 ते 40 हजार रुपयापर्यंत देखील लाडक्या बहिणींना आता अर्थसहाय्य मिळणार आहे। त्याचसोबत आता राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजेच की आता लाडक्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे आणि 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य होणार आहे, त्याचबरोबर मे महिन्याचा 11वा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकेमध्ये जमा होत आहे, त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे, सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर आता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील आता महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आता मे महिन्याचा हप्ता आज येईल की उद्या येईल असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता। मात्र आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता मे महिन्याच्या हप्त्याचा मुहूर्त लागलेला आहे। त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणारच आहे। सोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे देखील आता 830 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचा आता अर्थसहाय्य देखील होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आता मोठी घोषणा झाली आहे। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत पाहत चला। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये आता 19 जिल्हे आणि 5 बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता सविस्तर पात्र जिल्ह्यांची आपण यादी पाहूयात। आता या ठिकाणी पाहू शकता पहिला जो पात्र जिल्हा आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे। आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती
एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता लवकरच पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे देखील आता 1500 रुपये जमा करण्यामध्ये येणार असून गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये अशी रक्कम आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता गॅस सिलेंडरसाठी काय करावे लागणार आहे ते देखील सांगणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता अमरावती जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। अमरावती देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा असेल, वर्धा असेल, नागपूर असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता मराठवाड्यातील लातूर असेल, बीड असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी देखील आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे। ते छोटंसं काम केलं की लगेच मे महिन्याच्या देखील 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणतं छोटंसं काम केल्यानंतर लगेचच मे महिन्याच्या देखील 11व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी देखील काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे। त्यापूर्वी आता तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील पाहूयात। त्यापूर्वी आता राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे, तो म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी म्हणजेच की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी तब्बल लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 3000 कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर आता त्यापुढील जिल्हे पाहायला गेलं तर यामध्ये आता अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सातारा, रत्नागिरी त्याचबरोबर या ठिकाणी कोकणातील आता पालघर असेल, ठाणे असेल या देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आता बीड असेल, परभणी, जालना देखील जिल्ह्यांचा समावेश आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। त्यापूर्वी आता गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते मी सांगत आहे, आता लक्षपूर्वक ऐका। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सर्वच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतच आहेत, मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये जमा होणार आहेत। मात्र त्यासाठी छोटंसं काम करावं लागणार आहे, ते म्हणजेच की तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेच्या लाभासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये आता तुम्हाला नोंदणी करायची आहे। आता तुम्ही म्हणजेच की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये कशी नोंदणी करायची आहे, तर मी तुम्हाला सांगतो। आता तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे, म्हणजेच की अर्ज करायचा आहे। तुम्ही जसं आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तसंच आता तुम्हाला देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्हाला आता एक अर्ज करायचा आहे, म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करायची आहे। म्हणजेच की तुम्ही आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी केली की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता जमा होतील। त्याचबरोबर आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या 1500 रुपयांसाठी देखील आता कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई-KYC करून घ्यावी लागणार आहे। तुम्ही जर ई-KYC नसेल केली तर तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की आता ई-KYC केली तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळतील। हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्या, अन्यथा तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित देखील राहू शकता। पहिलं काम म्हणजे ई-KYC करून घ्या आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या। हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे आता मिळणार आहेत। त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये तर आता 19 जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे, म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर 19 जिल्हे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 19 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की आता टप्प्याटप्प्याने राज्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण
करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की SBI। जर तुमचं SBI बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता SBI बँकेमध्ये देखील सर्वात आधी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता दुसरी जी बँक म्हणजेच की आता पोस्ट बँक। जर तुमचं पोस्टमध्ये जर खातं असेल तर आता तुम्हाला देखील काहीच काळजी करायची गरज नाही, कारण की आता पोस्ट बँकेमध्ये देखील सर्वात आधी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम आता पोस्ट देखील बँक खात्यावरती सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता तिसरी जी बँक म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक ऑफ महाराष्ट्र। या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याच्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे देखील पैसे जमा होणार आहेत। जर तुमचा देखील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर बँक अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता काळजी करायची गरज नाही। आणि चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की HDFC बँक। या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे। आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की ICICI बँक। या देखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी रक्कम आता जमा होतच आहे। त्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी सांगितलं आहे। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी तुम्हाला KYC आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। आणि गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, म्हणजेच की नोंदणी करायची आहे। हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत। आता किती वाजता जमा होणार आहेत, कोणत्या वेळेला जमा होणार आहेत ते देखील मी सांगणार आहे। त्यापूर्वी आता कोणत्या लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। आता लाडक्या बहिणींना मदत करण्यासाठी म्हणजेच की अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता अजितदादांचा आता थोड्या वेळापूर्वीच मोठा निर्णय झालेला आहे। आता बहिणींना मोठी रक्कम आता मिळणार आहे। म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळणारच आहेत। मात्र त्यासोबत आता उशीरच झाल्यामुळे आता लाडक्या बहिणी नाराज होत्या, त्यामुळे आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता तुम्हाला आश्चर्य वाटेल तेवढी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की आता साधारणतः लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचे आता अर्थसहाय्य करण्यामध्ये येणार आहे। आता यासाठी काय करायचं आहे ते देखील सांगत आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना तर दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचा आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। आता लाडकी बहीण म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता कोणताही छोटा मोठा व्यवसाय जर करायचा असेल तर त्यासाठी आता घोषणा करण्यामध्ये आलेली आहे। याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे। तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता, कारण की एक अर्ज करताच तुम्हाला आता तुमच्या व्यवसायासाठी 30 ते 40 हजार रुपयांचा आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आता महत्त्वाची घोषणा झाली आहे। यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। या संदर्भामध्ये तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही आता चौकशी करू शकता। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना साडीचे देखील वाटप सुरू झालेले आहे। अंत्योदय शिधापत्रिक धारकांना आता साडीचा लाभ सुरू झालेला आहे। या ठिकाणी आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यातील 44,216 साड्यांचे वाटप झाले आहे। म्हणजेच की आता अंत्योदय शिधापत्रिक धारक लाडक्या बहिणींना आता साड्यांचे देखील वाटप सुरू झालेले आहे। तर आता अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।